ते पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी हॅलो. हाय. काय ग, पोचलीस ना व्यवस्थित? हो. ते आजोबा कसे आहेत आता? म्हणजे तू ऍडमिट केलंस ना त्यांना? हो हो केलं. सध्या अंडर ऑब्झर्वेशन आहेत, पण होतील लवकर बरे. अरे बापरे, अशा अनोळखी परक्या लोकांसाठी कोणी करत नाही हल्ली. मेघना, अगं अडचणीत सापडलेला माणूस मला कधी परका वाटतच नाही. क्षणभर माझे नानाच डोळ्यासमोर आले माझ्या, आणि धावलो मी. तरीही सगळ्यांना जमतच असं नाही. खरं तर तिथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला असंच वाटलं असेल माझ्यासारखं. फक्त माझं पाऊल आधी पडलं एवढंच. जगात खूप चांगली माणसं आहेत मेघना, फक्त हल्ली वाईट गोष्टींचा गवगवा जास्त होतो, बाकी काही नाही. आफ्टर ऑल वर्ल्ड इज नॉट दॅट बॅड. हॅलो मेघना. हॅलो, काय झालं, तू बोलत का नाहीयेस? काय बोलावं कळत नाहीये. पहिल्या भेटीतच मी तुला म्हटलं होतं, आठवतंय ना? न बोलताही बोलता येतं, आणि मला न बोललेलंही येतं ऐकू. सो फाईन. अरे यार, पण तू मला काहीतरी सांगणार होती ते राहूनच गेलं नाही का? काय सांगणार होतीस? हो, पुन्हा भेटू तेव्हा सांगेन. ठेवू आता फोन? आता याच्यावर काय उत्तर देऊ मी? म्हणजे तेही पुन्हा भेटू ना तेव्हाच सांगेन. ओके, आता ठेव फोन. बाय. बाय. इथून गेल्यापासून यांचा काही कॉन्टॅक्टच होत नाहीये. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. परत स्विच ऑफ. काय झालं असेल? कुठे गेले असतील हे? त्यांना कोणी? माधवी, काय झालं का? सुरेशरावांना फोन लागला का? नाही ना अजून. अगं इतक्या वेळा मी फोन लावते पण स्विच ऑफच येतोय. निदान त्यांनी तरी एखाद वेळी फोन करावा ना मला. त्यांच्या काळजीने जीव जायची वेळ आली आहे माझी. अगं ठीक आहे, ते कामासाठी गेलेत ना, मग त्याच गडबडीत असतील, किंवा त्यांना रेंजच मिळत नसेल. तू जरा शांत राहा ग. पण एवढं तडकाफडकी काय काम निघालं ग त्यांचं? अगं म्हणजे मलाही माहित नाही ग. ऑफिसचं काम आहे ना, मला कसं कळणार? ऑफिसचं काम आहे ना माधवी, मग अगं धीर धरण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? तो धीरच धरवत नाहीये. मनात तर नाही नाही ते विचार येत आहेत. घरी नाहीत वाटतं. हो काका. हा काय हो?
अहो या कुडाळकरांच्या घरी कुणी नाहीये का? नाही म्हणजे 2-4 वेळा बेल वाजवली पण आतून काही रिस्पॉन्स नाही म्हणून म्हटलं. अहो ते दोघही नोकरीला जातात, दिवसभर नसतात घरी. जनरली मुलगी असते दुपारनंतर, पण आता दरवाजा नाही ना उघडला म्हणजे नसेल कुणी. पण तुम्ही? मी कोर्टाकडून आलो होतो, हे चौकशीचा समज द्यायचं होतं त्यांना. कुडाळकरांची चौकशी? अहो त्यांच्या डिपार्टमेंट मधल्या दोघांना अँटी करप्शन वाल्यांनी आत टाकले. आता त्या दोघांची आणि ते ज्यांच्याबरोबर काम करत होते त्यांची सगळ्यांची चौकशी होणारच हो. तेव्हा थोडेफार प्रश्न विचारावे लागतात. म्हणजे असं म्हणजे याची कल्पना नव्हती आम्हाला. नाही म्हणजे त्यांचा आणि आमचा काही तसा संबंध नाही, फक्त आमचे शेजारी आहेत एवढंच. बरं ही नोटीस तुमच्याकडे दिली चालेल? हो नको 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 नको. नाही म्हणजे मी ती घेतली असती हो, पण आम्ही संध्याकाळी जाणार आहोत गावी आणि त्यांच्या यायचा वेळ नसतो हो. ते तुमचं तुम्ही बघा. हा गिफ्ट असतं तर म्हटले असते ठेवा ठेवा. बहुतेक दरवाजावरतीच लावावी लागणार. किरण, किरण, किती घाबरले मी. चला रे तिकडे, कोणी बघितलं ना वाट लागेल माझी. अरे किती घाबरले मी आता. भीती पडेल तुझी. गुड न्यूज घेऊन आलोय. काय झाला कॉन्टॅक्ट? अगं तो दिल्लीला गेलाय. ड्रामा स्कूलची एंट्रन्स एक्झाम ती द्यायला गेलाय. त्याला मला एक फोन करता येत नाही का रे? इथे काय अवस्था झाली आहे माझी. एक फोन करता येत नाही. रिलॅक्स. इथे माझ्यावर वैतागून काय होणार आहे का? तेही खरं आहे म्हणा. तू बोल. ऐक सांगतो. तो नगरला गेला होता. हा. तिकडे त्याचा फोन आउट ऑफ रिच होता. तो पुन्हा आला तुला भेटायला, पण तुमची भेट झाली नाही. त्यानंतर त्याने तुला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तुला माहितीये ना बाबांनी फोन काढून घेतला होता. त्याला पुन्हा जावं लागलं, तर तिकडे त्याचा फोन चोरीला गेला. म्हणून त्याने मित्राच्या फोनवरनं मला कळवलं हे तर सांगाल. हा एव्हाना त्याने नवीन फोन घेतलाही असेल. लँडलाईन वरून मला फोन करता येत नाही का त्याला? पुन्हा तेच मेघना, बाबांनी फोन नव्हता का काढून घेतला तुझा? अरे हो. त्यामुळे त्याने मेसेज करण्याची रिस्क सुद्धा घेतली नाही. बर वॉटेवर, तो सापडला ना आता, एवढा पुरा आहे माझ्यासाठी. वर आता पुढचं कसं काय? कधी येणार आहे तो? निघालाय तो. बर तुझी त्याची भेट झाली तर त्याला प्लीज माझी सगळी सिच्युएशन सांग. हो हो सांगतो. आणि आल्याबरोबर ताबडतोब मला भेटायला सांग. सांगतो सगळं सांग. आणि हा आता फोन माझ्याकडे असतो हेही सांग. सगळं सांगतो. आय एम सो हॅपी किरण. थँक्यू यार, थँक्यू सो मच. यू मोस्ट वेलकम. आणि आता बाय. अरे मग काय थँक्यू काय. चल ऑल द बेस्ट. बाय बाय. मेघना, काय बघतेस ग? नाही कुठे काय. बरं तुझ्या जेवणाचं काय? म्हणजे आदित्य बरोबर काही खाणं झालंय का तुझं? म्हणजे अगं रात्रीचा स्वयंपाक करायला घेते ना म्हणून विचारलं. हा हा नाही मला फार भूक नाहीये. हे आता असं नाहीये बोलायचं. अगं आता जोपर्यंत तू आहेस ना तोपर्यंत. सॉरी मेघना, मला तुझ्यासाठी काही करता आलं नाही ग. आई, तुझ्या खाण्यापिण्याचे तरी लाड करू देत मला. आई असं नको ना गं बोलू. काय ग मेघना, झोप येत नाहीये? तुम्ही दोघं बाहेर गेला होतात तेव्हा असं काही बोलणं झालं का की त्याचा तुला त्रास होतोय? नाही ग, उलट एक वेगळीच घटना घडली. काय ग? अगं आज आम्ही जिथे भेटलो होतो ना तिथे एका आजोबांना अचानक काहीतरी व्हायला लागलं. म्हणजे कोसळलेच ते. मग
मग काय, तो धावत त्यांच्याजवळ गेला, सगळ्यांच्या आधी. कोण तो? आदित्य देसाई. मग त्यानं सगळी सूत्र आपल्या हातात घेतली. चटकन मला सांगून तो त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला सुद्धा. एकतर ह्या सगळ्या प्रकरणात त्यानं प्रेझेन्स ऑफ माइंड यूज केला. आणि हे सगळं करत असताना एक क्षण सुद्धा माझ्याकडे दुर्लक्ष केलं नाही. आदित्य चांगलाच मुलगा आहे मेघना. अगं, दुसऱ्याचा मनाचा विचार करणारी, निरपेक्ष भावनेनं दुसऱ्यांना मदत करणारी माणसं ना खूप कमी असतात. नाही तर आपल्याला काय करायचंय असं म्हणून अंग झटकणारी माणसं जास्त असतात. आपणही त्यातल्याच होत. मेघना, पण आदित्य तुला जेव्हा जेव्हा भेटलाय तेव्हा तेव्हा तुझी तो किती काळजी घेतो. म्हणजे तुला काय हवं नको, तुला काय आवडतं काय आवडत नाही, तुझ्या बाबतीत फार पर्टिक्युलर असतो हं तो. आणि अगं, एका बाईला संसारात दुसरं काय लागतं? आपल्या मनाची कदर करणारा नवरा. आणि असा नवरा मिळायला भाग्य लागतं मेघना. तू आदित्यकडे पाठ नको फिरवूस, तसा विचारही तू मनात आणू नकोस. आणि आता जास्त विचार नको करूस, शांत झोप. अर्चना, ए अर्चना, काय झालं? कशाला आरडाओरडा करतोय? हे बघ, मी तुला सांगतो, लिहून घे. या कॉफीत गडबड आहे, साखरेत गडबड आहे किंवा दुधात भेसळ आहे. आजचा 3रा दिवस कॉफीची टेस्ट जमलेली नाहीये. कॉफीच्या टेस्टचा प्रॉब्लेम नाहीये. मग? तुझा काय प्रॉब्लेम आहे माहितीये? शेअर मार्केट जरा वर खाली झालं ना की लगेच तुझी चिडचिड चालू होते. सांगून ठेवते. ए, शेअर मार्केट वर जाणं खाली येणं, कॉफी आणि माझी चिडचिड याचा काही संबंध नाहीये बरं का. मार्केट कधीतरी वर जाणार, कधीतरी खाली येणार. सुरी खाली घे आधी, तू खाली घे. स्वयंपाकघरातली हत्यारं स्वयंपाकघरातच बरी असतात बरं का. आणि आपण काम करतोय हे अख्ख्या देसाई वाडीला दाखवायची काही गरज नाहीये. ती सुरी कांदे कापण्यासाठी आहे, तेव्हा कांदेच कापा. काय ग, कांद्याचे भाव जेव्हा वर खाली होतात तेव्हा काही फरक पडतो का? आपण ऍडजस्ट करतोच ना, स्टेप बाय स्टेप. मग सतीश, सुरी खाली. बरं, आमचं शेअर मार्केट जरा बाजूला ठेवतो आणि उर्वरित महाराष्ट्र काय म्हणतोय ते बघतो आम्ही. आले. अर्चना, कॉफी हवी मला जरा बेस्ट. देते रे. आणि अर्चना, हे बघ काय काय आता? 2 सरकारी कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलं. त्यात काय विशेष? हल्ली तर दुधात भेसळ, कांद्याचे भाव, भ्रष्टाचार हे सगळं ना अंगवळणी पडले लोकांनी. पण तुला भारी इंटरेस्ट असतो हा यात. ए, मला काही इंटरेस्ट वगैरे नाहीये आणि उगीच तर अजिबात नाहीये. मग यामध्ये माझा स्वच्छ स्वार्थ आहे. आणि अंगवळणी काय अंगवळणी? ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाविषयी आपला काही स्टँड असतोच ना. हे बघ, ज्या जगात माझी मुलं राहणार आहेत ते जग जास्तीत जास्त चांगलं आणि स्वच्छ असावं एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. आणि चुकीचं काय आहेत? आणि या सगळ्यासाठी 3ऱ्या कोणाचा बाबीन काही करणार नाहीये. माझ्याच्यानी जे करता येणं शक्य आहे ते मी नक्की करणार. दुनियेचं सोड, माझ्या मुलांसाठी मलाच काहीतरी करायला हवंय ना. हो रे बाबा, कळलं मला आता. पण आता या बातमीत विशेष काय हे सांगशील का? ज्या डिपार्टमेंट विषयी ही बातमी आहे ना, त्या डिपार्टमेंट मध्ये मेघनाचे वडील काम करतात. अय्या, काय सांगतोस? म्हणजे ते लाच घेताना पकडले गेले की काय? म्हणजे त्यांना जेलमध्ये टाकणार? अगं बाई, थांब, मी माईला सांगते. अर्चना, काय उगाच गोंगाट घालतेस? एक मिनिट, या बातमीत कोणाचं नाव आलंय का? नाही. अर्चना, शांत. अरे सतीश, हल्ली मोठमोठे लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. तर आपल्यासारख्या छोट्या माणसांचं काय घेऊन बसलाय? मी काय म्हणते, नकोच ना अशा माणसांचे संबंध, नाही का? मी माईला सांगते. उगाच घाईघाईत जाऊन माईना काय सांगू नकोस तू. हे बघ, तुझं जे स्टेप बाय स्टेप असतं ना ते आत्ता हवंय आपल्याला. जी फॉर गो स्लो. हे बघ, आता हे कुडाळकर आपल्याला लग्नाच्या बोलण्यासंबंधी भेटतीलच ना, तेव्हा आडपडद्याने काही विषय काढता आला तर बघूया. तोपर्यंत शांत.
फर्स्ट क्लास एक कॉफी घेऊन ये. हा आले. पण मी काय म्हणते सतीश, नाही विचार बरं का, नाही उगाच आपल्या जीवाला घोर नको नाही का. काही नाही, तू जा. हा. माधवी, लागला का फोन सुरेशरावांना? हा अगं, सुरेशरावांना फोन लागला का? हो हो, अगं येतंय संध्याकाळपर्यंत. किती काळजी करत होतीस तू. चल, टेन्शन गेलं बाई एकदाच. मला ना खरंच काही सुचत नव्हतं माधवी. आणि आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे. लाचलुचपत विभागानं केलेल्या कारवाईमध्ये आज 2 सरकारी कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आलंय. पदाचा गैरवापर करून कामं करून देण्यासाठी लाच मागितल्याच्या काही तक्रारी लाचलुचपत विभागाला मिळालेल्या होत्या आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. या दोन्ही कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी जनतेमध्ये जोर धरू लागली आहे. माधवी, सुरेशरावांचा याच्याशी काही संबंध नाहीये ना? नाही म्हणजे त्यांचं तडकाफडकी बाहेर जाणं, त्यांचा फोन न लागणं, तुमची ती दागिन्यांची बॅग. माधवी, मला खरं सांग काय ते. अगं तसं काहीही नाहीये ताई. ना वाचा वाचा, नीट वाचा बातमी. अरे पण यात कुडाळकरांचं नाव कुठेच नाहीये. आज नाहीये पण उद्या येऊ शकतं ना. हा, ना डिपार्टमेंट तेच आहे म्हणून म्हणतोय मी. म्हणजे मी आपली एक शक्यता वर्तवतोय. ज्यांच्याशी आपण जन्माचे संबंध जोडणार आहोत त्यांची सगळ्या बाजूनी खात्री झालेली बरी ना. शिवाई, मध्येच हे काहीतरी उपटलं नाही? अगं नाही, पण त्याच्या बोलण्यात तथ्य आहे. अय्या, म्हणजे नाना ते खरंच तसे असतील? अर्चना, असतीलच असं नाही. बातमी वाचून आपण फक्त शक्यता वर्तवतोय. सगळं कसं छान जुळून येत होतं, मध्येच काहीतरी निघालं. पण नाही माई, तुला आठवतंय आपण त्या मेघनाला बघायला गेलो होतो तेव्हा हा बाबाजी चोरासारखा निघून गेला, पुढे सुद्धा आला नाही. अर्चू, जरा शब्द जपून वापर ग. अगं, त्याही होणार आहेत ते आता आपले. आणि अजून नक्की काय आहे हे कळलंय का आपल्याला? उगीच काय ग बडबडतेस? अगं पण मग ते कळणार कसं? कळणार कसं हाच प्रश्न आहे. तुला काही खटकलं होतं? तू त्यांच्याकडे गेला होतास तेव्हा? हा म्हणजे खटकलं असं नाही म्हणणार मी, पण काही गोष्टी जाणवल्या होत्या मला. म्हणजे उदाहरणार्थ? म्हणजे दारावर पाटी नसणं, दाराला 50 कड्या होत्या त्यांच्याकडे. अरे पण ते आता हल्ली चोऱ्या माऱ्या खूप वाढल्यात म्हणून असतं कधी कधी. हा असेलही, पण 4-4 अंगठ्या, सारखं ते जय हो बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजींचं जास्तीच प्रस्थ आहे त्यांच्याकडे. शिवाय नाना, मला तो माणूस थोडासा संशयी वाटला. सतत कुठल्या तरी तणावाखाली असल्यासारखा वाटला. ह्या गोष्टी आहेत खरं विचार करण्याजोग्या. अहो पण साहजिकच आहे ना. आता मुलीचा बाप आहे म्हटल्यावर तणावाखाली असणारच. अगं हो माई, पण यातून मार्ग कसा काढायचा? कारण आपल्या आधीला ती मुलगी फारच आवडलीये, वस्तू लोचा आहे. अर्चू, बरं काय करायचं? द्विधा मनस्थिती झाले एवढं मात्र खरं. सतीश, मला वाटतं तू परत एक चक्कर टाक तिकडे. जरा आजूबाजूला विचारपूस कर, त्यांच्या बोलण्यातून काहीतरी कळेल तुला. आणि तुला चांगलं जमेल ते. नाही अजून आपल्याकडे संधी आहे आणायचे, अजून बोलणी व्हायची आहेत आपली ना. नसती काहीतरी विघ्न येतात बे लग्नात. पण बरं झालं माई एका अर्थीने, म्हणजे हे सगळं आपल्याला आधीच कळतंय नाही का? कळायचंय अजून. नाना मी तिकडे जाऊन येतो, चौकशी करतो, मग बघूया काय करायचं. अगं काय झालं? इतकी अर्जंट कशासाठी बोलवलंस? माझ्यासाठी दिल्लीचं तिकीट काढशील अर्जंटली? काय
तू दिल्लीला चाललीस एकटी? अरे कुंजल आणि मी तू दोघींना विचारलं मी, दोघींनाही शक्य नाहीये आणि मला तर जायला हवं ना रे. आधीच खूप उशीर झालाय. हे बघ, ट्रेन प्लेन काही चालेल पण तिकीट काढ. ट्रेनचं अवघड आहे पण फ्लाईटचं बघतो मी. आणि पैसे ठेव तुझ्याकडेच. अरे अगं दिल्लीत धावाधाव करशील, लागतील तुला. बरं आदित्याशी काय कॉन्टॅक्ट झाला का रे? त्याने घेतला की नाही नवीन फोन? नवीन नंबर आहेत? नाही नाही नाही, त्याचा कॉन्टॅक्ट झाला नाहीये आणि नवीन फोनही घेतला नाहीये त्याने. अगं आजकाल सगळे डॉक्युमेंट्स लागतात ना, आल्यावर घेईल तो. हो पण त्याच्या मित्राचा कॉन्टॅक्ट आहे आपल्याकडे. आपण निरोप पोचवू त्याला. आणि तो कॉन्टॅक्ट नाही झाला तर मी आहे ना तुझ्या बरोबर. तू एकटी नको जाऊस. ए तू खरंच असेल माझ्या बरोबर दिल्लीला? हा ग अर्थात. हे का विचारणं झालं का? एक मित्रच एका मित्राच्या कामाला येतो ना. तू किती रे करतोयस माझ्यासाठी? मी हे आयुष्यभर नाही विसरणार. ए तू असं काहीतरी बोलू नको. एकदम मैत्री संपल्यासारखं वाटायला लागतं. आता हात जोडून नमस्कार करून निघून जावं असं वाटतं. काहीतरी काय. आणि हे सगळं मी तुम्हा दोघांसाठी करतोय. मलाही पाहायचंय तुम्हा दोघांना एकत्र आलेलं. चल येतो मी कळवतो. ओके ठीक आहे, बाय. बाय. अदू मी येते. जुळून येते रेशीम गाठी रेशीम